रामायणावरती वाद निर्माण झाले नसते का? आणि खंडेरावांविषयी सुद्धा वाईट आपल्याला ऐकायला भेटलं नसतं. परवा तो बाहुबली पिक्चर आला. बाहुबली पिक्चर मध्ये आपल्याला ते सगळे युद्धनीती दाखवली. सैन्य कुठून घालायचं, कसं आक्रमण करायचं, कसं बेबंद करायचं. मात्र ही सगळी युद्धनीती मल्हाररावांचं मल्हार तंत्र होतं. हे पिक्चर मध्ये दाखवलं नाही, तो भाग सोडा. मात्र हा पिक्चर बघून सर्वांच्या पोरांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला. त्या प्रश्नाचं नाव आहे बाहुबली को कटप्पा ने क्यों मारा. एकच प्रश्न प्रत्येकाला डोक्यात. हाच प्रश्न जरा वेगळ्या पद्धतीने पडला असता की मल्हाररावांनी खंडेराव को बदनाम क्यों किया, तर कदाचित दीक्षित नावाच्या हरामखोराची टाप झाली नसती मल्हाररावांविषयी वाईट लिहायला. चुकलं काय ही माहितीच नाही ना. या असंही म्हणून ज्यावेळेस मुंबईतला पहिला लोहमार्ग तयार झाला, मुंबई ठाणे, तो लोहमार्ग तयार झाल्यानंतर इंग्रजांना अजून आर्थिकदृष्ट्या सबल होत, त्यावेळी त्याने एक योजना आखली. काय? हा प्रस्ताव पुण्याला जोडायचा. मात्र खंडाळ्याच्या घाटापर्यंत सगळा रस्ता लागला. आता खंडाळ्याच्या पुढे जायचं कसं इंग्रजांना काही कळणार. पुण्याकडनं खंडवापर्यंत आला, मुंबईकडनं खंडाळ्यापर्यंत आला. मात्र आता इथून पुढे न्यायचा कसा हे त्यांच्या लक्षात येणार. जगातल्या सगळ्या टॉपचे इंजिनियर बोलवले, त्यांना सांगितलं मागतील तेवढा पैसा घ्या, मात्र इथून रस्ता कसा करायचा आम्हाला दाखवा. रस्ता निघत नव्हता. 2 महिने उठून गेली, 5 महिने झाली, 7 महिने, 1 वर्ष झालं. रस्ता कसा निघायचा हे कळत नव्हतं. मात्र खंडामध्ये इंग्रज यायचे, ते गावाच्या सरपंचाला बोलवायचे, सांगायचे आम्हाला रस्ता करायचा इथून. आणि त्यावेळेस धनगरचं पोरग, मेंढ्या राखणारं पोरग समोर बघत होतं. आता काठी घेऊन निहाळत होतं. अरे हे गोरे तुमचे इंग्रज येतात, दुर्बीण लावतात, पलीकडे काहीतरी बघतात, मात्र काही दिसत नाही, मला काही समजत नाही, मला नेमकं काय करायचंय. आणि त्यावेळेस धनगरचं काठी मेंढ पोर राखणारे घेऊन गेला, सांगू लागलं मी तुमची काय मदत करू का. आणि त्यावेळेस ते इंग्रज म्हणायला लागले, अरे जगातल्या विदेशातल्या सगळ्यात मोठे इंजिनियर मी ठिकाणी आणलेत, त्यांना काय कळणार तू रस्ता कसा करायचा. आणि तुला काय कळणार तू रस्ता कसा करायचा. तू एक धनगर सर बाजूला अपमान केला, बाजूला सरलं त्याला. दुसरं वर्ष उलटून गेलं, इंग्रजांना कळणार रस्ता कसा करायचा. शेवटी तो गव्हर्नर सांगू लागला, धनगरच्या पोराला बोलवा, विचारातून रस्ता कसा करायचा. आणि त्यावेळेस ते मेंढ्या राखणार पोरग धावत होता, धाप मावत नव्हती, सांगू लागलं मी अभ्यास सांगतो तुम्हाला रस्ता कसा करायचा. आणि त्यावेळेस इंग्रज सांगला सांग सांग रस्ता कसा करायचा. आणि त्यावेळेस त्या धनगरचं पोरग म्हणू लागलं म्हणजे पाठीमागलं चला, मी काठीची टीक मारेल, त्या ठिकाणी तुमचा रस्ता आखायला सुरुवात करा. बघत बघत 5 महिने उठून गेली, 1 वर्ष झालं. एक्सप्रेस हायवे लोहमार्गाचा रस्ता आखून तयार झाला, घाटाचा रस्ता आखून तयार झाला. 5 वर्षांनी सगळा घाट, एक्सप्रेस हायवे, लोहमार्ग तयार झाला, रस्ता तयार झाला. हे सगळं तयार झालं बघून तो गव्हर्नर खुश झाला. त्या धनगरच्या पोराला बोलावलं, सांगू लागला अरे मग तुला किती धन पाहिजे, तुला किती संपत्ती पाहिजे. आणि त्यावेळेस त्या धनगरचं पोरग सांगू लागलं अरे मी धनगर आहे, धनाना तर धनवानाच आहे, पण मनानं सुद्धा श्रीमंत आहे. द्यायचंच असेल तर आमच्या भारताला स्वातंत्र्य दे. एवढं वाक्य ऐकलं आणि त्या गव्हर्नर त्याला गोळी घातली, त्याला जागीच ठार केलं. आणि त्या ठार केलेल्या धनगर पुत्राचं नाव होतं शहीद शिंगरोबा धनगर. आजही खंडाळ्याच्या घाटातून जर आपण गेलो तर ते शिंगरोबाचं मंदिर आपल्याला तिथं बघायला मिळते. आणि तिथं आपली लोक काडीची काच खाली करतात आणि चिल्लर फेकतात. जे गेले असतील त्यांना माहिती असेल, पण ते चिल्लर का फेकतात माहिती का? मनातून नाही. आख्यायिका सांगितली, समजायचं नाही फेकलं तर पुढं धडकण्याची दाट शक्यता आहे. दरी खोल आहे, काही सांगता येत नाही म्हटले मोठी लोकांना जाऊ द्या, 2-3 रुपये द्या धनगराला, काय अडचण. म्हणजे एकेकाळी धनानं धनवान असणारा शिंगरोबा धनगर याची अवस्था प्रस्थापितांनी भीक मागासारखी तिथे केली. मात्र आजही त्या एक्सप्रेस हायवेला शिंगरोबाचं धनगराचं नाव नाही. तिथून जी रेल्वे दररोज ये जा करते त्या एकाही रेल्वेला शिंगरोबाचं नाव नाही. पाठीमागं घाटाचं नामकरण झालं. आता प्रत्येकाचा प्रश्न पडला असेल नामकरण झालंय की, पण नामकरण कोणत्या घाटात झालं माहितीये?